अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प गोळीबाराच्या घटनेतून थोडक्यात बचावले। व्हाईट हाऊसच्या माध्यम प्रतिनिधींच्या डिनरमध्ये गोळीबार। रिपब्लिकन नेत्यांना गेल्या काही वर्षांपासून लक्ष्य केले जात आहे। ट्रम्प यांची प्रतिक्रिया। कोल ॲलन नावाच्या शिक्षकाने केला डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर गोळीबार। हल्ला का केला आणि कडक सुरक्षेत शस्त्र घेऊन कसा गेला हे अजून अस्पष्ट। अमेरिका आणि इराणमधील शांती वार्तेला ब्रेक। इराणनं नवा प्रस्ताव पाठवला पण मी तो फेटाळला। इराणला चर्चा करायची तर फोनवर करावी, राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचं वक्तव्य। मुंदो अशोक खरातला आज कोर्टात हजर करणार। 6व्या गुन्ह्यातील कोठडी आज संपणार। एसआयटी पुन्हा कोठडी वाढवून मागण्याची शक्यता। लग्नपत्रिकेवर वरवधूची जन्मतारीख बंधनकारक करा। बालहक्क आयोग राज्य सरकारला करणार शिफारस। बालविवाह टाळण्यासाठी बालहक्क आयोगाची कल्पना। आयोगाचे सदस्य संजय लाखे पाटील यांची एबीपी माझाला माहिती। फडणवीस, गडकरी आणि मोहन भागवतांनी बागेश्वर बाबाला रोखायला पाहिजे होतं। संजय राऊतांनी व्यक्त केली अपेक्षा। नेत्यांच्या इतिहासाच्या संवेदना मेल्या असल्याची टीका। इतिहासाची मोडतोड आम्हाला मान्य नाही असंही वक्तव्य। राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांच्या संपाचा विद्यार्थ्यांना फटका। 10वी-12वीचा निकाल रखडण्याची शक्यता। विदर्भात आज तापमान 46 अंशांवर जाण्याची भीती। काल अकोला अमरावतीत 45.6 डिग्री सेल्सिअस तर वर्ध्यात 45.5 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद। 3 दिवस उष्णतेच्या लाटेचा अंदाज।